नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रोकडीत जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी. दोन्ही बाजूच्या 14 जणांवर गुन्हे दाखल. पोक्सोसह प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे नोंद. रोकडी तालुका हातकर्णी गावातील अकबर मोहल्ला परिसरात जमिनीवर माती टाकण्याच्या कारणावरून 2 गटात लाकडी काट्या, कुऱ्हाड आणि कोयत्याने तुंबळ हाणामारी झाली. या थरारक घटनेत दोन्ही बाजूचे लोक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी हातकर्णी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरुद्ध तक्रारीवरून एकूण 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात एका गुन्ह्यात पोक्सो अंतर्गत तर दुसऱ्या गुन्ह्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला व मुलीला मारहाण आणि विनयभंग 7 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा. पहिल्या गटातील फिर्यादी महिला आसमा तन्वीर मुजावर वय 33 राहणार अकबर मोहल्ला रोकडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराशेजारील सिटी सर्वे नंबर 21/5 मधील जागेत माती टाकण्याच्या कारणावरून त्या आणि कोणतेही अधिकृत कारण नसताना तिथे काम करणाऱ्या JCB ड्रायव्हरला विचारणा करत होते. याचा राग धरून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवला. यावेळी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना लाकडी काट्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आले. या झटापटीत फिर्यादी महिला व त्यांची 17 वर्षीय मुलगी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले. तसेच त्यांचे मोबाईल आणि गळ्यातील सोन्याचा लच्चा गहाळ झाला. तर या खुदबुद्दीन नजरुद्दीन मुजावर वय 56, कय्यूम खुदबुद्दीन मुजावर वय 27, सोहेब खुदबुद्दीन मुजावर वय 29, कैब खुदबुद्दीन मुजावर वय 24, बाबजी दिलावर मुजावर वय 40, अल्ताफ दिलावर मुजावर वय 37, आयशा खुदबुद्दीन मुजावर वय 50 सर्व राहणार अकबर मोहल्ला रोकडी या सर्वांवर हातकर्णी पोलिसांनी मारहाणीचा आणि पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वाखळे करत आहेत. तर दुसरी बाजूच्यांनी कुऱ्हाड व कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे 7 जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या बाजूचे कय्यूम खुदबुद्दीन मुजावर वय 24 व्यवसाय शिक्षण राहणार दर्गामागे रुकडी यांनी परस्पर विरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार त्या आणि कोणतेही इतर वाद नसताना आपले भाऊ सिटी सर्वे नंबर 21/5 या ग्रामपंचायतीच्या जागेत JCBच्या साह्याने साफसफाई करत होते. त्यावेळी तेथे राहणाऱ्या संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून कय्यूम यांच्या भावांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने संशयित तन्वीर मुजावर याने कय्यूम याच्या जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने थेट वार केले. कय्यूम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी डावा हात मध्ये घातल्याने कुऱ्हाड उलटी होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच दुसऱ्या एका संशयिताने पायाच्या अंगठ्यावर दगड मारून जखमी केले. तर अन्य एकाने हातात कोयता घेऊन परिसरात दहशत माजवली. यामध्ये तन्वीर मुजावर ताजुद्दीन आयनुद्दीन मुजावर वय 60, अब्दुल रहमान आयनुद्दीन मुजावर वय 56, सजाउद्दीन आयनुद्दीन मुजावर वय 65, मुझफ्फर सजाउद्दीन मुजावर वय 45, कमरुद्दीन आयनुद्दीन मुजावर वय 58, अजरुद्दीन कमरुद्दीन मुजावर वय 38 राहणार रोकडी या 7 जणांविरुद्ध पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत. दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले असून या दोन्ही गटातील तुंबळ हाणामारीत पहिल्या गटातील फिर्यादी आसमा मुजावर, तन्वीर ताजुद्दीन मुजावर, अब्दुल रहमान मुजावर, हुमेरा तन्वीर मुजावर हे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गटातील फिर्यादी कय्यूम मुजावर हे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गुन्ह्याची प्राथमिक नोंद पोलीस नाईक कांबळे यांनी केली असून हातकर्णी पोलीस ठाण्याचे मुख्य पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील कडक कायदेशीर कारवाई करत आहेत. खुदबुद्दीन मुजावर ट्रॅफिक पोलीस म्हणून कार्यरत आहेत म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई व टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत काही वेळ तन्वीर मुजावर यांनी पोलीस ठाण्यासमोर आपल्या परिवारातील सदस्यासह बसून ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. तर पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी तत्परता दाखवत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आमचे प्रतिनिधी भारत जमनेसह पाहत रहा N51 न्यूज. एक पोलीस अधिकारी आहे. पोलीस अधिकारी हा आपल्या वर्दीचा गैरवापर करून आम्हाला वारंवार छळ करतो आणि काल संध्याकाळी 4:30च्या सुमारास त्याने आपल्या पोलीस वर्दीचा गैरवापर करून आम्हाला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला आणि माझ्या काकाला त्याने मारहाण केली. त्यांच्या 3 पोरासह आणि 2 त्याच्या भावाच्या मुलासह आम्हाला मारहाण केली. माझ्या मुलीला त्याच्या मुलग्यानं पाठीमागून धरलं, त्याची कापडं फाडली, त्याचा विनयभंग केला. माझ्या पत्नीचा
त्याला छातीला धरून वडलं, त्याला खाली पडलं, तिचा पण विनयभंग केला की 8 महिन्याची गरोदर असताना ह्या पोलिसांनी 11 ते 5 वाजेपर्यंत तिथं त्यांना तात्काळ बसवलं. माझ्या पायाला मारले, माझा पाय फ्रॅक्चर झालाय आणि तरी देखील मला इथं त्यांनी एखादी दवाखान्याला जाण्यासाठी चिठ्ठी पण दिली नाही आणि तिने आमची फिर्याद पण घेतली नाही.